धुळे आणि नंदुरबारच्या धान्य पुरवठ्यामुळे नाशिकमधल्या धान्य पुरवठ्यावर परिणाम होतोय। नेमकं काय आहे हे प्रकरण, वास्तव नेमकं काय पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। नाशिक जिल्ह्याचा धान्य पुरवठा विस्कळीत। धुळे नंदुरबारमुळे नाशिक जिल्ह्याच्या धान्याला उशीर। धुळे नंदुरबारला दोंडाईचा गोदामातील धान्याची उचल बंद। नाशिकला पुरवठा करणाऱ्या मनमाडच्या गोदामातून धुळे नंदुरबारला धान्य पुरवठा। नाशिकच्या रेशनधारकांना गेल्या काही महिन्यांपासूनच रेशनचं धान्य मिळण्यात अडचण येत आहेत। धुळे नंदुरबारमुळे नाशिकच्या रेशन धान्य पुरवठ्यावर परिणाम झालाय। धुळे नंदुरबारला दोंडाईचा गोदामातील धान्याची उचल गेले 6 महिने झाले बंद आहे। त्यामुळे नाशिकला पुरवठा करणाऱ्या मनमाडच्या गोदामातून धुळे नंदुरबारला धान्य पुरवठा करण्यात येतोय। त्यामुळे नाशिकच्या धान्य पुरवठ्याचं नियोजन कोलमडल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आम्हाला जशा गाड्या प्राप्त होत आहे त्या पद्धतीने आम्ही रास्तगाव दुकानामध्ये पोहोचत आहोत। जानेवारी महिन्याची कार्यालयाकडून 175 दुकानाचे सगळे परमिट गोदामाला पोहोचवलेले आहे आणि जसा जसा FCI मनमाड मधून माल येत आहे तसा आपण दुकानात पोहोचून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे। आतापर्यंत आपण 12 दुकानांचा माल पोहोचवलेला आहे। नाशिकचा स्वस्त धान्य पुरवठा प्रभावित। नाशिकला रोज 65 वाहनं धान्याची आवश्यकता। सद्यस्थितीत नाशिकला 30 ते 35 ट्रकचा धान्य पुरवठा। नाशिकला धान्य पुरवठ्याचा 50% तुटवडा। गरीब कार्ड धारकांची ससे होलपट। 29 तारखेपर्यंत सहसा मालेगाव शहरात गोडाऊनला माल आला। त्याच्यानंतर येथील जे FDO साहेब यांनी तात्काळ सगळ्या दुकानदारांनाही जसा गाड्या येत गेल्या तसा माल प्रत्येक दुकानदारांना पुरवठा केला। दुकानदारांनी त्याबाबत दुसरी गोष्ट अशी की या महिन्यात वाटप करताना थोडंसं मशीनचा सर्व्हरचा प्रॉब्लेम पण पूर्ण महाराष्ट्रभर येत होता। दोंडाईचा येथून धुळे नंदुरबारचा धान्य पुरवठा ठप्प। दोंडाईचा येथील FCIच्या गोदामातून धुळे नंदुरबारला धान्य पुरवठा। शहराच्या मध्यवस्तीत गोदाम असल्याने स्थानिकांचा अवजड वाहनांना विरोध। विविध मागण्यांसाठी हमालींचाही असहकार आंदोलन। 6 महिन्यांपासून दोंडाईचा गोदामातून धान्याची उचलच नाही। मनमाडच्या गोदामातून धुळे नंदुरबारला धान्य पुरवठा। नाशिककरांना नियमित धान्य पुरवठा होण्यात अडचणी। मालेगाव मध्ये जे धान्य पुरवठा होतो तो वेळेवर होत नाही। जो ज्या महिन्यात मिळायला पाहिजे तो लेट होतो। 1-2 महिने म्हणा, 1-2 हप्ते म्हणा, असं एवढंच माझं सांगणं आहे का तो धान्य पुरवठा आम्हाला वेळेत व्हायला पाहिजे, एवढीच आमच्या सरकारकडे विनंती। शासन आपल्या दारी अंतर्गत 2-250 आम्ही रेशन कार्ड मालेगाव तहसील कार्यालयात याचे फॉर्म जमा केले। 4.5 महिने झाले असून ऑनलाईन रेशन कार्ड होत नाही, याची दखल शासनाने घ्यावी ही नम्र विनंती। 15 ते 20 दिवस उशिराने होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल या ठिकाणी होत आहे आणि या प्रकरणी कुठेतरी हा प्रश्न मार्गी निघावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात असली तरी आता मात्र हा जो धान्य पुरवठा आहे जो विस्कळीत झालेला आहे हा कधी सुरळीत होणार हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।